शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत पहिली मोठी यादी अर्थातच 17 लाख शेतकऱ्यांची त्या ठिकाणी यादी प्रकाशित झाली आणि यादी प्रकाशित होऊन 3-4 दिवस झाले आणि या यादीनंतर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते की शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी ची प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यावी आणि मग या ई-केवायसी प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट होते ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेमध्ये मोठी तफावत होती। त्या तफावती संदर्भात देखील आपण महत्त्वाची सर्व माहिती जाणून घेतली। आता ते देखील तुम्हाला सांगतो त्यासोबतच या ई-केवायसी ची यादी जाहीर म्हणजेच की आपल्या सहकार मंत्र्यांच्या वतीने महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि या माहितीनंतर कर्जमाफीची प्रक्रिया साधारणपणे किती लांबू शकते याबाबतची देखील आपल्याला माहिती मिळणार आहे। खरं तर ही कर्जमाफी प्रक्रिया सुरू केल्यानंतर एकदम लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे येतील किंवा 31 जुलैच्या आधी या कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशा काही बातम्या किंवा अशा काही पद्धतीने बोललं गेलं होतं। स्वतः आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की 13,000 कोटींची जी काही कर्जमाफी आहे ती 31 जुलैच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। अनेक ठिकाणी आपण पाहिलं की बँकांच्या वतीने कार्यक्रम घेतले त्यासोबतच आपल्या मंत्र्यांच्या वतीने कार्यक्रम घेतले। त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव आहे त्यांना काही ठिकाणी प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आले। परंतु या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांना खरंच या कर्जमाफी प्रक्रियेअंतर्गत लाभ किती मिळतोय, किती शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ई-केवायसी योग्य पद्धतीने केलेल्या आहेत आणि त्यासोबतच कर्जामध्ये तफावत असताना अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे का जावे लागत आहे आणि सर्वात मोठं दुखणं असलेल्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये लाभ देणार असल्याचे त्या ठिकाणी आपल्या सहकार आयुक्तांच्या वतीने सांगितलं गेले। म्हणजे आता कर्जमाफी अंतर्गत पहिली यादी आली ती थकबाकीदारांची, दुसरी यादी येणार ती देखील थकबाकीदारांची, तिसरी यादी येईल त्यामध्ये OTS वाल्यांची आणि सर्वात शेवट कोणाला लाभ मिळणार तर सर्वात शेवट ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं, ज्या शेतकऱ्यांनी नियमित त्यांचे 2 लाख त्यांची जी काही रक्कम असेल ती रक्कम त्या ठिकाणी बँकेत आणून भरली त्या शेतकऱ्यांना सर्वात शेवटी लाभ मिळणार आहे। आणि साधारणपणे या प्रक्रियेला किती दिवस किंवा किती महिने लागू शकतात याबाबतची तुम्हाला आता संभाव्य गोष्टी यातून तुम्हाला समजणार आहेत। चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्यातील अनेक शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत आणि हा संभ्रम दूर करण्याचा देखील प्रयत्न आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। शेतकऱ्यांसंदर्भातील महत्त्वाच्या मागण्या रेग्युलर करत आहोत आणि शेतकऱ्यांना देखील या माहिती देत आहोत जेणेकरून या योजनेमध्ये 2019 नंतरची 2026 एक अत्यंत महत्त्वाची कर्जमाफी आहे। 40,000 कोटींची जर कर्जमाफी होत असेल तर यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घ्यावा किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने लाभ देण्यात यावा यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो आपल्या सहकार मंत्र्यांनी काय पाहिजे लगेच पाहूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून योजनेमधील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवतोय। तर आपले कृषी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अधिकृतपणे माहिती दिली। बघा यामध्ये पात्र शेतकरी बांधवांना आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे। कर्जमाफीमधील पात्र शेतकरी बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 17 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। आतापर्यंत 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। उर्वरित सर्व पात्र शेतकरी बांधवांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून घ्यावे। शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, सर्व पात्र लाभार्थ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। आता यातील काही महत्त्वाची माहिती समजून घ्या। 17 लाख शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी केली आहे? फक्त आणि फक्त 5 लाख शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी केली आहे। बाकी किती आहेत? 12 लाख शेतकरी बाकी आहेत। मग या 17 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। हे पैसे जमा झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल। साधारणपणे किती दिवस जातील? ऑगस्ट महिना अख्खा याच प्रक्रियेसाठी आरामात जाईल। ऑगस्ट महिन्यामध्ये ही प्रक्रिया होऊ शकत नाही, कारण लक्षात घ्या यादी येऊन 4-5 दिवस झाल्यानंतर 5 लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे। अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, कर्जा रकमेमध्ये मोठमोठ्या तफावती आहेत। या तफावतीबाबत आपल्या कृषी मंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले की तुमच्या कर्ज रकमेमध्ये
तफावत जरी असेल तरी देखील तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या, कारण OTS अंतर्गत बँका जे काही वरची रक्कम आहे ती बँका शेतकऱ्यांना माफ करणार आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही रेकॉर्ड असतं म्हणजेच की कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना जे रेकॉर्ड मिळणार आहे किंवा जे पत्रक मिळणार आहे ते देईल, म्हणजेच की तुमचा 7/12 कोरा होणार आहे। आता 7/12 कोरा होऊन जर शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे बोजा नसल्याचे प्रमाणपत्र मिळणार असेल तर शेतकरी ई-केवायसी नक्कीच करतील, परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन चौकशी केल्यानंतर बँकांचे अधिकाऱ्यांचं किंवा कर्मचाऱ्यांचं मत आहे की तसं होणार नाही, जी काही वरची रक्कम आहे ते तुम्हाला भरावी लागेल। आणि मग अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठं जायचंय, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मंत्री येऊन किंवा आमदार किंवा कुणीही प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही। जर 12 लाख शेतकरी अजूनही ई-केवायसी करण्यापासून बाकी आहे तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच भीती येणार की हे रकमांचा खेळ काय आहे। उद्या जाऊन समजा 1.5 लाख रुपये शेतकऱ्यावर कर्ज आहे, आता आपण कालच बातमी पाहिली होती की 1.5 लाख रुपये एका शेतकरी बांधवावर कर्ज आहे, त्याला माफी मिळाली 80,000 रुपये, 70,000 रुपयांची काय। जेव्हा त्यांनी बँकेमध्ये जाऊन विचारलं तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे 70,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील। मग हे 70,000 रुपये भरल्यानंतर जर 7/12 कोरा होऊन त्याला त्या ठिकाणी परत कर्ज काढता येईल तर मग ही कर्जमाफीचा लाभ कसा। एकीकडे कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 2 लाखांच्या आत ज्याचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नका, त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी होणार आहे। आणि दुसरीकडे असं बोललं जात आहे मग हेच कर्जमाफीच्या यादीमध्येच ही रक्कम सगळी का दिली नाही, म्हणजेच की बँका जे काही पैसे देणार होते बँकांची तुमची सरकारची किंवा बँकांची मीटिंग झाली होती, समजा 3 तारखेच्या आसपास मीटिंग झाली होती, तर मग याद्या जाहीर करण्यासाठी एकतर समितीने वेळ घेतला, समितीने 6 महिने घेतले, कर्जमाफीचा अभ्यास केला, त्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीला वेळ गेला, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्यानंतर परत कर्जमाफीचा GR यायला वेळ गेला, GR आल्यानंतर त्यावर राज्यपालाची मान्यता मिळायला वेळ गेला, राज्यपालाची मान्यता मिळाल्यानंतर कर्जमाफीची यादी यायला वेळ गेला आणि कर्जमाफीची यादी आल्यानंतर याच्या अंमलबजावणीसाठी तर एवढा भयंकर वेळ लागत आहे काही विचारता कामा नये। या कर्जमाफीमध्ये आता पहिली यादी आल्यानंतर अनेक शेतकरी आशा लावून आहेत की दुसरी यादी कधी येणार। अनेकांनी सांगितलं, आपण पाहिलं की 15 ऑगस्टच्या आसपास यादी येईल, पण ही या पद्धतीने प्रक्रिया होणार असेल तर 15 ऑगस्ट काय 15 सप्टेंबरपर्यंतचा कर्जमाफी दुसरी यादी येऊ शकत नाही। 5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी आता पूर्ण झाली आहे, अजून 12 लाख शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची आहे। अनेक शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी अंगठे उमटत नाही आहेत, बायोमेट्रिक होत नाही आहे, अनेक शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅगचा प्रॉब्लेम आहे। आता ॲग्रिस्टॅग बाबत सरकारने सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही दुरुस्त करा, काय सांगितलंय ते देखील तुम्हाला सांगतो। जर ज्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी फार्मर ID नॉट रजिस्टर्ड असा प्रॉब्लेम येत आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचंय तर तुम्हाला बघा या ठिकाणी तुमच्या संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्काचा आहे, तलाठी कार्यालयाशी जावा, त्यानंतर तिथे गेल्यानंतर बघा तलाठी काय करतील तर तलाठी ROR 7/12 किंवा जमीन नोंद व्हेरीफाय करतील, त्यानंतर तुमचं ROR अपडेट करायचं असेल तर ROR अपडेट करतील आणि ROR अपडेट करून पडताळणी करत असताना दोन्ही पर्यायामध्ये यस निवडून ते सेव्ह करतील तलाट्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर तुमची ॲग्रिस्टॅग IDची त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे। यामध्ये देखील कन्फर्मेशन कोणतंही नाही। फार्मर ID असताना अशा पद्धतीने प्रॉब्लेम येणं म्हणजे 100% चुकीचं आहे। पोर्टल एकतर व्यवस्थित काम करत नाही आहे, म्हणजेच की पोर्टल तयार होताना देखील सरकारच्या वतीने योग्य पद्धतीने दखल घेतली गेली नाही। एवढंच काय, हे सगळं असताना ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलंय त्यांच्याबाबत देखील कोणीही काही बोलायला तयार नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी स्पष्ट म्हटलं की ही ई-केवायसीची अट काढून टाका, यादीमध्ये आम्ही बसतोय ना मग आम्हाला लाभ द्यायला हरकत काय आहे, कशाला आम्हाला तुम्ही ई-केवायसी करायला लावत आहात, ते सर्व्हर चालत नाही, अनेक अडचणी येत आहेत आणि या अडचणींच्या झोलामध्ये या अडचणीच्या खेळामध्ये त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी अडकून बसत आहे आणि शेतकरी कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ होण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर वेळ लागणार आहे। कधी मिळणार शेतकऱ्यांना पुढील कर्ज? खरीप हंगाम 2026 अंतर्गत दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आहे आणि या दुबार पेरणीच्या वेळी त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने कृषी मंत्र्यांच्या वतीने सांगितलं गेलं होतं की खरीप हंगामाच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप होईल आणि आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। परंतु अशा पद्धतीने जर कर्जमाफीची प्रक्रिया एवढा वेळ घेणार असेल तर शेतकऱ्यांना कर्ज मिळायला त्या ठिकाणी 2027 देखील येऊ शकतं, कारण ही प्रक्रिया खूप जास्त वेळ खाऊ आहे। आता हे बघा 17 लाख शेतकऱ्यांपैकी 5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली आहे। आता जे 12 लाख शेतकरी जेव्हा ई-केवायसी करतील तेव्हा त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। मग या 12 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसीला असंख्य अडचणी येत आहेत आणि या असंख्य अडचणींमुळे कर्जमाफीचा खेळ सध्या अडकून पडलेला आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला जे काही विचारायचंय कमेंटच्या माध्यमातून विचारून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर पाठवायला आणि आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।